हां, तर आपण काय म्हणत होतो की पोलन ग्रेन कसं आहे, नॉन मोटाईल आहे, हॅप्लॉइड आहे, युनिसेल्युलर आहे, सिंगल न्यूक्लियस असतं, 2 लेअरची कव्हरिंग आहे त्यालाच आपण काय म्हणतो, स्पोरोडर्म म्हणतो. सराउंडेड बाय 2 लेअर्ड वॉल, त्याला आपण म्हणतो स्पोरोडर्म. मग मी तुम्हाला सांगितलं, जी बाहेरची मी निळी लेअर काढली आहे निळ्या कलरमध्ये, त्याला आपण काय म्हणतोय, आउटर लेअरला. तर आउटर लेअरला आपण म्हणतो एक्झाइन. आउटर लेअरला काय म्हणायचं, एक्झाइन म्हणायचं. आणि जी इनर लेअर आहे, मी इनर लेअर सांगत होतो, इनर लेअरला काय म्हणायचं, इंटाइन म्हणायचं. काय म्हणायचं, इंटाइन. ओके, आता एक एक लाईन नीट वाचूया आपण. ह्यात प्रत्येक लाईनीवर एक क्वेश्चन MCQ वर आहे. MCQ मी ह्याच्यावर बेसिसवरच टाकलेत, एकदम डिटेल. नीट CETला सुद्धा, JEE नाही, नीट CETला सुद्धा असेच ह्या छोट्या छोट्या मुद्द्यांवर प्रश्न येतात, आणि खास करून मेल पार्टवर येतात. कारण इथं 2 प्रकारचे विशिष्ट सेल आपल्याला बघायचे आहेत, प्रत्येकाची खासियत वेगवेगळी आहे, पॉईंट्स वेगवेगळे आहेत, त्यामुळे लक्ष द्या. पोलन ग्रेन तर सगळ्यांना कळलं असेल की ते नॉन मोटाईल असतं, हॅप्लॉइड आहे, युनिसेल्युलर आहे. नॉन मोटाईल म्हणजे त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाता येत नाही, गॅमेट आहे, त्यामुळे ते हॅप्लॉइड आहे. आणि युनिसेल्युलर आहे, सिंगल न्यूक्लियस असतं, त्याला 2 लेअरचं कव्हरिंग आहे. तर दोन्ही लेअरला एकत्रित आपण काय म्हणतो, स्पोरोडर्म असं म्हणतो. जी बाहेरची लेअर आहे त्याला आपण एक्झाइन म्हणतो. आता एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची, एक्झाइन कशी आहे, थिक आहे. थिक म्हणजे जाड आहे. बाहेरची लेअर आहे ती, हे ना, घराच्या बाहेरची भिंत नेहमी जाड असेल तर जास्त प्रोटेक्शन मिळतं ना, डबल विटांची भिंती असेल तर जास्त प्रोटेक्शन मिळतं. तसंच आहे सेम, की बाहेरची ह्याची जी लेअर आहे एक्झाइन, ती थिक आहे. थिक काय, कारण ती इट इज मेड अप ऑफ कॉम्प्लेक्स नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्स कॉल्ड स्पोरोपोलेनिन. कशाने बनली आहे एक्झाइन, स्पोरोपोलेनिन नावाच्या घटकाने बनलेली आहे. स्पोरोपोलेनिन कसं आहे, तर कॉम्प्लेक्स आहे, नॉन बायोडिग्रेडेबल आहे. नॉन बायोडिग्रेडेबल म्हणजे पोलन ग्रेन नैसर्गिक वातावरणाचा ह्या पोलन ग्रेनवर काही परिणाम होत नाही. डिग्रेडेबल म्हणजे ज्या वस्तू कुजतात, ज्या वस्तूंची हळूहळू झीज होते, त्या वस्तूंना म्हणायचं बायोडिग्रेडेबल. निसर्गाच्याच वस्तू पण त्यांची झीज होते, त्या कुजतात, त्यांना म्हणायचं बायोडिग्रेडेबल. ज्यांची झीज होत नाही, ज्या कुजत नाही, काळानुसार त्या तशाच राहतात, त्यांना म्हणायचं नॉन बायोडिग्रेडेबल. त्यामुळं आज सुद्धा आपल्याला पोलन ग्रेन्स, जे हजारो वर्ष जुनं जे झाड होतं, त्यांचे सुद्धा पोलन ग्रेन्स आज आपल्याला आहे तसे म्युझियममध्ये बघायला मिळतात. का, त्याचं रिझन आहे स्पोरोपोलेनिन. कारण स्पोरोपोलेनिन कसं आहे, कॉम्प्लेक्स आहे आणि नॉन बायोडिग्रेडेबल आहे. ह्या पदार्थाची वेळेनुसार झीज होणार नाहीये, ते तसंच्या तसं राहणार आहे. ठीक आहे, कुजणार वगैरे नाहीये. म्हणजे आपल्याला माहिती आहे, एखादा लिव्हिंग पदार्थ असेल किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा एखादा पार्ट असेल, सेल असेल, तर तो हळूहळू ऑक्सिजनमुळं किंवा हवेतल्या वातावरणामुळे काय व्हायला लागतो, हळूहळू कुजायला लागतो आणि तो ड्राय पडतो, डिहायड्रेट वगैरे होतो. पण ह्याचं तसं काय होत नाही. त्यामुळे एक लक्षात ठेवा, हे पोलन ग्रेनला किती लेअरचं कव्हरिंग असतं, 2 लेअरचे वॉल असतं, 2 लेअरचं कव्हरिंग असतं, त्याला आपण म्हणतो स्पोरोडर्म. जी बाहेरची वॉल आहे तिचं नाव आहे एक्झाइन. एक्झाइन ही आउटर लेअर आहे. कशी असते ती, थिक असते. थिक का असते, कारण ती कशापासून बनली आहे, कॉम्प्लेक्स नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्स पासून बनली आहे, आणि त्याचं नाव आहे स्पोरोपोलेनिन. राहील लक्षात, स्पोरोपोलेनिन. पुढे नंतर आता ही स्मूथ पण असू शकते. ही बाहेरची जी वॉल आहे ती काही प्लांट्समध्ये स्मूथ असते, किंवा काही मध्ये स्कल्पचर पॅटर्न्स असतात. स्कल्पचर पॅटर्न म्हणजे थोडे त्याच्यावर अशा रेषा असू शकतात, त्यामुळे थोडा रफनेस त्याला येऊ शकतो. म्हणजे हे जी आपला पोलन ग्रेन आहे त्याची आउटर वॉल जी आहे एक्झाइन, ती स्मूथ पण असू शकते किंवा थोडीशी रफ पण असू शकते. इट इज रेजिस्टंट टू केमिकल्स, म्हणजे केमिकल्सचा या पोलन ग्रेनवर काहीही प्रभाव पडत नाही. केमिकलमध्ये टाकले तरी पोलन ग्रेन म्हणजे काही रिॲक्शन देणार नाही. पोलन ग्रेन आहे तशी राहतील, ना कुजतील, ना काहीच म्हणजे त्यांच्यामध्ये चेंज होणार नाही. ह्याचा अर्थ आहे रेजिस्टंट टू केमिकल्स, म्हणजे केमिकल्सचा यांच्यावर काही परिणाम होत नाही. का परिणाम होत नाही, सरळ मगाशी शिकलो ना, कारण ह्याच्यावर कोणाचं कव्हरिंग आहे, स्पोरोपोलेनिन. कॉम्प्लेक्स आहे, नॉन बायोडिग्रेडेबल, ह्यातच सगळे येतं. निसर्गाचा परिणाम होत नाही तर केमिकल काय चीज आहे. त्यामुळं लक्षात ठेवा. ॲट सम प्लेसेस एक्झाइन इज व्हेरी थिन, म्हणजे काही ठिकाणी एक्झाइन जे असतं ते थिन असतं, पातळ झालेलं असतं. शोईंग थिन एरियाज नोन ॲज जर्म पोर. ठीक आहे, त्या पोरला काय म्हणायचं, तो जो एरिया आहे जिथं एक्झाइन थोडा थिन झालेला आहे. आता मी इथं दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे हा जर आपला एक्झाइनची वॉल अशी जाड असेल, ठीक आहे, सगळ्या बाजूनी अशी जाड असेल, तर काही ठिकाणी एक्झाइनची वॉल काय राहते, थोडी कमजोर राहते. ठीक आहे, जसं की मी दाखवतो तुम्हाला. समजा असं ठिकाण असेल की तिथं वॉल काय राहिली, थोडीशी अशी कमकुवत राहिली एका बाजूला, किंवा इथं असू शकतं अशी थोडंसं
नाजूक राहिली आहे वॉल, तर त्या ठिकाणाला जिथं आपली वॉल थोडीशी अशी नाजूक पडते, जिथं जिथं कमी राहतात थोड्या, त्या वॉलला जिथं नाजूकपणा आलेला असतो, असं हे ठिकाण समजा इथं थोडी वॉल पातळ झाली आहे ना, मग ह्या ठिकाणाला म्हणायचं जर्म पोर. जर्म पोर म्हणजे का? कारण आपल्याला आतमध्ये, तुम्हाला माहिती आहे आतमध्ये आपले कोण आहेत? पोलन ग्रेन्स आहेत. पोलन ग्रेन्स आहे, त्यांचं हे सायटोप्लाझम आहे. मग जेव्हा आपल्याला हे पोलन ग्रेन्स बाहेर काढायला लागतात, तेव्हा हीच वॉल हितनं काय होते? तुटते. हितनं तुटल्यानंतरच ही वॉल अशी हितनं तुटते, ठीक आहे. मधनं ही वॉल तुटते. तुटल्यानंतरच ह्या जागेतून काय पडतात? आपले पोलन ग्रेन्स असे बाहेर पडतात, ठीक आहे. इथूनच आपले पोलन ग्रेन्स काय करतात? बाहेर पडतात. मग ही जो एरिया असतो जिथं आपली एक्झाईनची वॉल काय झाली आहे? काय झाली? एक्झाईनची वॉल थिन झालेली आहे, त्या एरियाला म्हणायचं जर्म पोर. मग ह्या जर्म पोरमधनं आपली काय बाहेर पडणार आहे? पोलन ट्यूब बाहेर पडणार आहे ना. अशा प्रकारे एक ट्यूब बाहेर पडते, मी दाखवतो तुम्हाला व्यवस्थित, ठीक आहे, ज्यात सायटोप्लाझम असणार आहे आणि आपले बाकीचे घटक असणार आहे, ठीक आहे. समजा हे आतमध्ये सायटोप्लाझम आपलं आहे ग्रीन कलरचं असेल, तर अशी ट्यूब बाहेर पडते, यालाच आपण म्हणतो पोलन ट्यूब. आणि त्या पोलन ट्यूबमध्ये असतात आपले पोलन ग्रेन्स, ठीक आहे. पोलन ग्रेन नसतात खरं तर. आत्ता समजायसाठी एवढंच समजून घ्या की पोलन ट्यूब बाहेर पडते, त्या ट्यूबमध्ये खरं तर पोलन ग्रेन म्हणजे ते न्यूक्लियस असतो, हा अख्खाच आपला पोलन ग्रेन आहे. कळतंय तुम्हाला? कळतंय ना? आपण स्ट्रक्चर ऑफ पोल, हा अख्खा पोलन ग्रेन आहे, ह्याच्या आतमध्ये आपलं न्यूक्लियस असतं. मी दाखवताना थोडं जास्त दाखवले, त्यामुळे काय जणांना वाटत असेल अरे सर काय चुकीचं शिकवतात. मी समजुतीसाठी फक्त ह्या गोष्टी सांगतोय, ठीक आहे. ते किती न्यूक्लियस असतात, काय न्यूक्लियस असतात ते पुढे गेल्यावर तुम्हाला कळेल. पण आता लक्षात ठेवा, हा अख्खा काय आहे? पोलन ग्रेन. ही पोलन ग्रेनची बाहेरची वॉल पिवळ्या कलरची, त्याचं नाव काय आहे? एक्झाईन. एक्झाईनवर काही ठिकाणी काय राहतात? थिन एरियाज राहतात, पातळ. आणि त्या पातळ एरियाजला आपण काय म्हणतो? जर्म पोर असं म्हणतो. आणि त्यामधनंच आपले काय बाहेर पडतंय? सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस असतं. पोलन ग्रेन नाही, न्यूक्लियस असतं आतमध्ये, ठीक आहे. असे न्यूक्लियस असू शकतं आतमध्ये, न्यूक्लियस बाहेर पडतं, ठीक आहे. पोलन ट्यूब वगैरे सगळा पार्ट नंतर शिकायचा ना, मी अजून शिकवलाय का नाही, मग त्यासाठी मी सांगितलं समजून देण्यासाठी, ठीक आहे. कन्फ्यूज होऊ नका. पुढे नंतर की आता एवढं कळलं असेल. आणि जी इनर वॉल असते, आतली वॉल असते, एक्झाईनच्या आत पण एक वॉल असते, त्याला नाव काय म्हणतो आपण? इंटाईन. आता ही इंटाईन कशाने बनली आहे? सेल्युलोज आणि पेक्टिननी बनलेली आहे. सेल्युलोज आणि कशाने बनली आहे? पेक्टिननी बनलेली आहे. त्यामुळे ह्याला 2 स्टार करून लक्षात ठेवा. इंटाईन ही सेल्युलोज आणि पेक्टिननी बनली आहे. एक्झाईन कशाने बनले आहे? टफ कॉम्प्लेक्स नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्सचे बनले, त्याचं नाव काय? स्पोरोपोलिनिन. त्यामुळे एक्झाईन थिक असते, इंटाईन इनर वॉल असते, सेल्युलोज आणि पेक्टिनने बनलेली आहे. जर्म पोर काय असतो? तर एक्झाईनवर काही काही थिन एरियाज असतात, जिथे एक्झाईनची वॉल थिन पातळ झालेली असते, त्याला आपण जर्म पोर म्हणतो. आणि त्या जर्म पोर मधून आपली काय इमर्ज आउट होणार आहे? पोलन ट्यूब इमर्ज आउट होणार आहे. आणि पोलन ट्यूब मध्ये आपले न्यूक्लियस असतात आणि सायटोप्लाझम असतं. आणि त्या न्यूक्लियस म्हणजेच आपलं मेल गॅमेट आहे. कळतंय? त्या न्यूक्लियसचं डिव्हिजन होऊनच मेल गॅमेट तयार होतं. हे आपल्याला शिकायचं आहे. सिंपल ठेवा, सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात राहतील, ठीक आहे. चला पुढं. नंतर डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. मेल गॅमेटोफाइट म्हणजेच आपलं मेल गॅमेट्स कसे तयार होतात हे इथं बघायचंय. तर सिंपल, आता आपण पोलन ग्रेन बघितला. पोलन ग्रेन काय करतं? मायटॉसिस करतं. आतापर्यंत आपण मिओसिस शब्द वापरत होतो. मिओसिस मध्ये काय होतं? एक पॅरेंट होतं डिप्लॉइड, त्यापासून 4 डॉटर्स तयार होते. ते कसे होते? सगळे हॅप्लॉइड होते. हे होतं मिओसिस. हे काय होतं? मिओसिस होतं. तर आता मायटॉसिस म्हणजे काय असतं तर ते समजून घ्या, ठीक आहे. हे डायग्राम आहे तशीच ठेवू, आपण इकडे घेऊ थोडीशी, ओके, इथं घेऊ. मायटॉसिस म्हणजे काय प्रकार आहे तर ते पण आपण शिकलोय. मायटॉसिस म्हणजेच काय होतं? पॅरेंट समजा डिप्लॉइड असेल तर इथं 4 तयार होतात मिओसिसमध्ये. मायटॉसिसमध्ये 2च सेल तयार होतात, पण ते दोन्ही कसे असतात? डिप्लॉइडच असतात. म्हणजे पॅरेंट्सचे क्रोमोझोम जेवढेत तेवढेच डॉटरचे क्रोमोझोम असतात. ह्याच्याकडे 46 क्रोमोझोम असतील तर ह्या दोघांकडे पण किती राहणार आहे? 46च राहणार आहे. कळतंय? मग ह्या डिव्हिजनला म्हणायचं मायटॉसिस. काय म्हणायचं ह्याला? मायटॉसिस. त्यामुळे आता बघा, पोलन ग्रेन काय करतंय? मायटॉटिक डिव्हिजन करतंय. म्हणजे एका सेलपासून किती सेल तयार करतंय? 2 सेल्स तयार करते. हे डिप्लॉइड आहे, हे पण कसं राहणार? डिप्लॉइडच राहणार. कळतंय? त्यातली जी एक सेल आहे त्याला आपण काय म्हणतो? व्हेजिटेटिव्ह सेल. तर व्हेजिटेटिव्ह सेल तुम्हाला दिलंय, कसं दिसते? मी म्हणलं तर कॅरेक्टर बघा त्याचे काय दिलेत. व्हेजिटेटिव्ह सेल कशी आहे?
बिगर आणि नेकेड आहे. म्हणजे व्हेजिटेटिव्ह जे सेल आहे ते साईजमध्ये थोडी जास्त मोठी आहे आणि नेकेड आहे, म्हणजे त्याला कुठल्या लेअरचं प्रोटेक्शन वगैरे नाही आहे. ठीक आहे, ती डायरेक्टली अशी येते, त्याला कव्हरिंग वगैरे नाहीये, प्रोटेक्शन नाहीये, त्यामुळे आपण त्याला नेकेड असं म्हणतो. आणि साईजमध्ये कशी आहे ती सगळ्यात मोठी आहे. कुणाच्या तुलनेत मोठी आहे सर? जो दुसरा सेल आपला आहे त्याचं नाव काय? जनरेटिव्ह सेल. काय म्हणतात त्याला? जनरेटिव्ह सेल. ही जो सेल आहे ते कसा आहे? स्मॉल आहे आणि थिन वॉलचा आहे. बघा, हा स्मॉल आहे, हा बिग आहे. हा थिन वॉल आहे, ह्याला कव्हरिंग आहे पातळ वॉलचं, ह्याला आहे का? नाहीये, त्यामुळे हा नेकेड आहे. कळतंय? असं तुलनात्मक अभ्यास करत चला. व्हेजिटेटिव्ह सेल मोठा आहे आणि नेकेड आहे. जनरेटिव्ह सेल छोटा आहे, त्यामुळे त्याला कव्हरिंग आहे, थिन वॉल्ड आहे. छोटा आहे त्यामुळे नाजूक आहे, त्यामुळे त्याला थिन वॉल्ड आहे, असं लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे नंतर आता ती व्हेजिटेटिव्ह सेल आहे, जो वरचा सेल, जो साईजमध्ये काय आहे मी सांगितलं? बिग आहे आणि कसा आहे? नेकेड आहे. ठीक आहे, बिग आणि नेकेड आहे. तो काय असतो? तर रिच इन फूड, म्हणजे त्यामध्ये अन्न पाणी वगैरे घटक हे भरपूर असतात, त्यामुळे हॅव्हिंग इरेग्युलर शेप्ड न्यूक्लियस. आता ह्याचा जो न्यूक्लियस आहे तो इरेग्युलर आकाराचा असतो, म्हणजे आपला न्यूक्लियस आपण असं गोल काढतो, ह्याचा आकार असा थोडा इरेग्युलर असतो. कळतंय? फिक्स असा आकार नाहीये, इरेग्युलर आहे. आणि जो जनरेटिव्ह सेल आहे फ्लोट्स इन सायटोप्लाझम ऑफ व्हेजिटेटिव्ह सेल. तर जनरेटिव्ह सेलचा जो सायटोप्लाझम असतो किंवा तो जनरेटिव्ह सेल जी आहे ती व्हेजिटेटिव्ह सेलच्या सायटोप्लाझम मध्येच तरंगत असते. म्हणजे ही आपला बघा, आता मी तुम्हाला सांगतो व्यवस्थित. खाली डायग्राम बघा दिली, बघा डायग्राम नंबर 1 मध्ये तुम्हाला काय दिसतंय की पोलन ग्रेन्स रिलीज झालेले आहेत. तो पोलन ग्रेन आपण त्या टेट्रास्पोरेंजिएट अँथर मध्ये बघतोय. त्यामध्ये तुम्हाला बाहेरची लेअर दिसत असेल, एक्झाईन आहे, काटेरी जी दिसते ती एक्झाईन आहे. त्याच्या आतमध्ये आतवाली लेअर जी दिसते रेड कलरमध्ये मी आता मार्क केली ती इंटाईन आहे. त्याच्या आतमध्ये आपलं हे काही नाजूक एरिया जो तुम्हाला दिसतो इथं, नाजूक एरिया, एक्झाईनची वॉल एका ठिकाणी नाजूक राहिली त्याला आपण काय म्हणतो? जम्पोर आहे. आणि आतमध्ये आपला काय आहे? न्यूक्लियस आहे. आता इथून पुढे गेल्यावर काय होतंय? डिव्हिजन होतंय. ह्याच न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं, व्हॅक्युल्स तयार झालेले आहेत. इथं तुम्हाला दिसतंय सेलचं डिव्हिजन होतंय. कुठलं डिव्हिजन होतंय सांगा? इथं मायटॉसिस होत आहेत, म्हणजे एक सेलचे किती सेल तयार होणार आहेत? 2 सेल तयार होणार आहेत. तर हा जो सेल आहे मोठावाला, ह्याला म्हणायचं व्हेजिटेटिव्ह सेल. आणि हा जो सेल आहे खालचा वाला पार्ट, ठीक आहे, खालचा वाला, त्याला म्हणायचं जनरेटिव्ह सेल. हा जो जनरेटिव्ह सेल आहे तो व्हेजिटेटिव्ह सेलच्याच आतमध्ये आहे. कळतंय? व्हेजिटेटिव्ह काय? व्हेजिटेटिव्हचा सर्कल बघा, हा बाहेरचा एवढा, ह्याच्या आतमध्येच आपला जनरेटिव्ह सेल आहे ना. त्यामुळे ते म्हणतात की जो जनरेटिव्ह सेल आहे तो काय करतो? सायटोप्लाझम मध्ये ऑफ व्हेजिटेटिव्ह सेल फ्लोट करत असतो. म्हणजे व्हेजिटेटिव्ह सेलच्या आतमध्येच एका छोट्या भागाला जनरेटिव्ह सेल त्याच्या आतमध्येच असतो, सायटोप्लाझम मध्ये इझिली फ्लोट करत असतो. अजून एक नाव लक्षात ठेवा, व्हेजिटेटिव्ह सेललाच आपण ट्यूब सेल असं सुद्धा म्हणतो. कुठला सेल म्हणायचं त्याला? व्हेजिटेटिव्ह सेललाच ट्यूब सेल, हे नाव पुढे येणार आहे, ट्यूब सेल. आता न्यूक्लियसला आपण म्हणतो ट्यूब न्यूक्लियस. कळतंय सर्वांना? हे आत्ताच लक्षात ठेवा. चलो, मग सगळ्यांना कळलं? एक लक्षात ठेवा, पोलन ग्रीन कुठली डिव्हिजन करतंय? मायटोसिस. त्यामुळे डिप्लॉइडच राहते. एका सेल पासून किती सेल तयार होतात? 2. एक सेल जे आहे ते साईज मध्ये बिग आहे आणि नेकेड आहे, त्याचं नाव आहे व्हेजिटेटिव्ह सेल. दुसरं सेल जे आहे ते साईज मध्ये स्मॉल आहे आणि थिन वॉल्ड आहे, त्याला म्हणतात जनरेटिव्ह सेल. जनरेटिव्ह सेल व्हेजिटेटिव्ह सेलच्या सायटोप्लाझम मध्ये फ्लोट करत असतं. व्हेजिटेटिव्ह सेल जी आहे ती रिच इन फूड आहे. ठीक आहे, त्याकडे न्यूट्रिशन कंटेंट भरपूर आहे. म्हणजे ह्याचं काम पण पुढे काय असणार? न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणं. आणि ह्याच्याकडे न्यूक्लियस जो आहे तो इरेग्युलर शेपचा आहे. बस एवढेच पॉईंट लक्षात ठेवायचे. आता पुढे गेलो बघा, जनरेटिव्ह सेल तुम्हाला दुसऱ्या नंबरचा सेल आहे. जनरेटिव्ह सेल काय करतो? तर तो सेकंड मायटोसिस डिव्हिजन करतो. म्हणजे जनरेटिव्ह सेल एक आहे, तो आता एकाचे 2 करणार. आता ही प्रोसेस होते कुठं ते पण लक्षात ठेवा. ही प्रोसेस होते पोलन ग्रेन जे असतो, पोलन ग्रेन कुठे आहे आपला? पोलन ट्यूब मध्ये आहे. पोलन ग्रेन जो पोलन ट्यूब बाहेर पडते ना पोलन ग्रेन मधनं, हा आपला बघा पोलन ग्रेन आहे. ह्यातनं काय बाहेर ठेवली? बाहेर काय पडली? पोलन ट्यूब बाहेर पडली आहे. ह्या पोलन ट्यूब मध्ये ही प्रोसेस होते. जनरेटिव्ह सेल कुठं डिवाइड होतो? पोलन ट्यूब मध्ये डिवाइड होतो. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, मी परत एकदा सांगतो, जनरेटिव्ह सेल कुठे डिवाइड होतो? पोलन ट्यूब मध्ये डिवाइड होतो. कुठलं डिव्हिजन करते ते? मायटॉसिसच करते. पहिली डिव्हिजन कुणी केली आहे? पहिली डिव्हिजन पोलन ग्रेन मध्ये झाली.
बरोबर. पहिली डिव्हिजन बघा, फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन पोलन ग्रेन मध्ये झाली, त्यापासून व्हेजिटेटिव्ह आणि जनरेटिव्ह तयार झाले. आता जनरेटिव्ह सेकंड मायटोटिक डिव्हिजन करतोय, म्हणजे एका सेलपासून 2 सेल तयार होणार आणि ते दोन्ही कसे राहणार आहेत, नॉन मोटाईल राहणार आहेत. ठीक आहे, ह्यालाच आपण काय म्हणतो, मेल गॅमेट असं म्हणतो. काय म्हणतो ह्याला आपण, मेल गॅमेट असं म्हणतो. कळतंय. आता इथं लक्षात ठेवा, इथं एक चूक झाली आपल्याकडनं, हे हॅप्लॉइडच असतं, त्यामुळे हे पण हॅप्लॉइड आहे. ठीक आहे, पोलन ग्रेन जे असतात ते हॅप्लॉइडच असतात ना, कारण आपण मिओटिक डिव्हिजन आधी केलं ते आपण विसरून गेलो चुकून. ठीक आहे, पोलन ग्रेन जे असतं ते स्पोरोजिनस टिश्यू वगैरे असताना स्पोरोजिनस टिश्यू मिओसिस करतात, आपण शिकलोय ना ह्याच्या आधी. ते फ्लो मध्ये इथं डिप्लॉइड लिहिलंय, लक्षात ठेवा. इथं डिप्लॉइड, पॅरेंट पण डिप्लॉइड आहे, मिओसिस झाल्यावर डॉटर पण काय राहणार, डिप्लॉइड. त्यामुळे हे पण काय राहणार, डिप्लॉइड. ह्याचं पण मायटोसिस झाले तर ह्यापासून 2 सेल, ते पण काय राहणार आहे, डिप्लॉइड. सॉरी डिप्लॉइड ना, हॅप्लॉइड. ओके, थोडं गडबड होतीये. ठीक आहे, सॉरी, माझं पण थोडं कन्फ्युजन होतंय बोलता बोलता. थांबा मी परत एकदा सांगतो. स्पोरोजिनस टिश्यू कशा होत्या, जे सेल्स होते त्यातले डिप्लॉइड होते, त्यांनी मिओसिस केलं, सेल्स कसे झाले, हॅप्लॉइड तयार झाले. त्यातलाच एक हॅप्लॉइड सेल आपला म्हणजे पोलन ग्रेन असतो, तो मायटोसिस करतो आणि जे सेल तयार होतात ते पण कसे आहेत, हॅप्लॉइड आहे, म्हणजे एन आहेत, हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम आहेत. त्यातला एक व्हेजिटेटिव्ह आहे आणि दुसरा आहे जनरेटिव्ह सेल. ठीक आहे, नंतर जो जनरेटिव्ह सेल आहे तो हॅप्लॉइड आहे, हाफ सेट ऑफ क्रोमोझोम्स आहे, तो पण काय करणार, मायटोसिस करणार आणि त्याच्यापासून पण किती सेल तयार होणार आहेत, 2 सेल तयार होणार आहेत आणि ते पण कसे आहेत, हॅप्लॉइड आहे, म्हणजे त्यांच्याकडे पण अर्धे क्रोमोझोम्स आहेत. आणि यालाच काय म्हणतो आपण, मेल गॅमेट असं म्हणतो. यालाच काय म्हणतो आपण, मेल गॅमेट असं म्हणतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, सॉरी बरं, माझंच बोलता थोडं काय वेळेस काय होतं, बोलताना थोडं म्हणजे विचार, एक पुढचं वाक्य डोक्यात असतंय ना, मग आता आपण काय बोलतो त्याकडे लक्ष हटून जातं, हॅप्लॉइड डिप्लॉइड हे थोड्या गोष्टी होऊन जातात, म्हणजे प्रत्येकाकडनं होतात. ठीक आहे, माझ्याकडे सुद्धा ऑफलाईन मध्ये सुद्धा ह्या गोष्टी म्हणजे बोलता फ्लो मध्ये होऊन जातं, त्यामुळं ते थोडं लक्ष देत चला. ठीक आहे ना, प्रत्येक टीचरचा हाच थोडा ऑनलाईन मध्ये हाच प्रॉब्लेम येतो की समोर कुणी नसतंय ना, त्यामुळं की असं आपण आपल्या फ्लो मध्ये चाललेला असतो आणि शब्द बऱ्यापैकी सिमिलर आहे ना, हॅप्लॉइड डिप्लॉइड, त्यामुळे लक्षात घ्या. रिव्हिजन मी आपण ह्याची परत एकदा घेऊ, त्यावेळेस तुम्हाला अजून एकदा क्लिअर कट मध्ये कळून जाईल. पण लक्षात ठेवा, आता गॅमेट्स कसे आपले हॅप्लॉइड आहेत, कारण कुठली डिव्हिजन झाली, मायटोसिस झालेली आहे. इथं मायटोसिसच होणार, मिओसिस का होणार नाही, कारण एन आहे इथं, जनरेटिव्ह सेल एन आहे, हॅप्लॉइड आहे. मिओसिस झाली तर क्रोमोझोम नंबर काय होऊ शकतो, अर्धा होऊ शकतो. n/2 क्रोमोझोम नंबर कधी असतो का, नसतो. एक तर 2n नाही तर n, एवढीच केस असते. त्यामुळं n/2 होत नाही, म्हणजे मिओसिस तर आपलं करायचा चान्स नाही, त्यामुळे मिओसिस करू शकत नाही आपण. मायटोसिस मध्येच n पर्यंत आपण जाऊ शकतो, त्याच्या खाली आपल्याला क्रोमोझोम नंबर अर्धा करता येत नाही. त्यामुळे जनरेटिव्ह सेल मायटोसिस करतं. कुठं करतं मायटोसिस, पोलन ट्यूब मध्ये करतं आणि काय तयार होतात, 2 नॉन मोटाईल मेल गॅमेट तयार होतात. पहिल्यांदाच शिकलोय पोलन ग्रेन कसे राहतात, नॉन मोटाईल, त्यामुळे गॅमेट पण कसे नॉन मोटाईलच असणार आहेत. ठीक आहे, म्हणजे ह्यांना लोकोमोशनसाठी काय ऑर्गन्स वगैरे नसतात, नॉन मोटाईलच आहेत, ह्यांना म्हणायचं मेल गॅमेट्स. आता हे डायग्राम बघा, ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतंय बाहेरची वॉल काटेरी एक्झाईन आहे, इथं जर्म फोर तुम्हाला दिसत असेल, रेड कलर वाली वॉल जी आहे ती इंटाईन आहे. त्याच्या आतमध्ये जो मोठा सेल दिसतोय तो काय आहे, आपला व्हेजिटेटिव्ह सेल. व्हेजिटेटिव्ह सेलचा हा न्यूक्लियस आहे. त्याच्याच आतमध्ये अजून एक सेल आहे, त्याचं नाव आहे जनरेटिव्ह सेल आणि त्याचा तो न्यूक्लियस आहे. तर बघा, आता इथून जर्म फोर मधनं पोलन ट्यूब ही बाहेर पडली, आपली पोलन ट्यूब बाहेर पडली आहे. तर ह्यामध्ये जनरेटिव्ह न्यूक्लियस आहे तसं राहतोय, ट्यूब न्यूक्लियस. आता हा ट्यूब न्यूक्लियस म्हणजे कोणाचा सेल आहे, कोणाचा व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस आहे. ठीक आहे, व्हेजिटेटिव्ह सेलचा न्यूक्लियस आहे. व्हेजिटेटिव्ह सेल हा जो सेल आहे त्याचा न्यूक्लियस आहे हा जनरेटिव्हचा, इथं तुम्हाला दिसतोय. आता पोलन ट्यूब तयार झाली तर पोलन ट्यूब मध्येच आपलं काय होणार आहे, सेकंड मायटोटिक डिव्हिजन होणार आहे. बघा इथं डिव्हिजन सुरू झाली, इथं तुम्हाला 2 मेल गॅमेट तयार झालेले दिसतात, हॅप्लॉइड. कळतंय, व्हेजिटेटिव्ह सेलचा न्यूक्लियस आहे तसा राहतो. Pollen grains are shed from anther at this 2-celled stage in most of the angiosperm. म्हणजे ठीक आहे, पोलन ग्रेन जेव्हा शेड होतो, अँथर मधून जेव्हा वेगळा होतो, त्यानंतर ह्या सगळ्या प्रोसेस होतात. 2 सेल स्टेज ही आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे, ही 2 सेल स्टेज आहे ना, 2च सेल बघायला मिळतात ना. म्हणजे पोलन ग्रेन ज्यावेळी रिलीज होतो अँथर मधनं, शेड म्हणजे रिलीज होतो अँथर मधनं, तेव्हा त्याच्याकडे किती सेल्स असतात, तर 2 सेल असतात, एक व्हेजिटेटिव्ह आणि एक जनरेटिव्ह. त्यामुळे ह्या स्टेजला काय म्हणतात, ते 2 सेल्ड स्टेज असं म्हणतात. कळतंय सर्वांना? ओके, चलो जायचं पुढं.
तर सांगा. जनरेटिव्ह सेल मायटोटिकली डिवाइड झालं. जनरेटिव्ह सेलपासून 2 मेल गॅमेट तयार झाले आणि ह्यापासनं म्हणजे आपल्या व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस आहे व्हेजिटेटिव्ह सेलचा, तो आहे तसा राहिलाय, तो डिवाइड झालेला नाहीये. म्हणजे एका पोलन ग्रेनमध्ये किती मेल गॅमेट असतात? 2 मेल गॅमेट असतात. एवढंच तुम्ही लक्षात ठेवा. एका पोलन ग्रेनमध्ये किती मेल गॅमेट आहे? 2 मेल गॅमेट आहेत. कळतंय सर्वांना? चलो गुड. आता मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट इथं संपतो आपला. आता फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्टचं एक पेज आहे, ते ब्रीफमध्ये आपण बघून घेऊया. ठीक आहे, पटपट बघू. जनरल पॉईंट आहेत हे आपल्याला झालेले आहेत, त्यामुळे मी हे एकच पेज घेतले. पुढच्या वेळेसपासून डिटेलमध्ये आपण मेगास्पोर म्हणजे आपलं फिमेल गॅमेट्सचा स्टडी करणार आहे. मग हे बघा, ही लास्ट साईड आहे. आता झालं 5 मिनिटात आपलं लेक्चर संपून जाईल, वाट बघा थोडी. ठीक आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ फ्लावर. फिमेल पार्टला आपण काय म्हणतो? फिमेल वोरला गायनोशियम असं म्हणतो. ठीक आहे, गायनोशियमच्या इंडिव्हिज्युअल जे मेंबर म्हणजे गायनोशियमचंच दुसरं नाव काय? पिस्टिल. आणि त्याच्या इंडिव्हिज्युअल जे मेंबर असतं त्याला काय म्हणतो आपण? कार्पेल असं म्हणतो. ठीक आहे, कार्पेल असं म्हणतो. कार्पेललाच आपण दुसरं नाव काय देतो? तर मेगास्पोरोफिल असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे, फरक आहे ना. मग अशी मेलच्या इथं आपण काय म्हणत होतो? मायक्रो म्हणत होतो. फिमेल आल्यावर आता काय म्हणायचं? मेगा म्हणायचं. ठीक आहे, आता ह्याचा जो इंडिव्हिज्युअल मेंबर आहे मी सांगितलं त्याला काय म्हणायचं? कार्पेल म्हणायचं. ठीक आहे, आता हा जो कार्पेल आहे तो फ्री असू शकतात, म्हणजे असे मोकळे असू शकतात. हे बघ दिसतंय तुम्हाला, प्रत्येक कार्पेल काय आहे? सेपरेट आहे. मग जेव्हा कार्पेल फ्री असतात, हा वेगळा हा वेगळा हा वेगळा फ्री असतात, इथं पण दिसत असेल ह्यांच्यामधले जे तुम्हाला जे लोक्युल दिसत आहेत, ठीक आहे, ते पण बघा आतमध्ये सगळं काय फ्री आहे. मग सगळं जेव्हा फ्री असतं, मोकळं असतं, सेपरेट असतं, त्याला काय म्हणतो आपण? ॲपोकार्पस असं म्हणतो. पण जेव्हा हेच कार्पेल्स मेनी कार्पेल्स फ्यूज झालेले असतात, असे बघा सगळ्यांचे बेसिस काय कॉमन मध्ये आहेत. ठीक आहे, इथं हे फ्यूज झालेत, एकत्र आलेत, मग ह्याला म्हणायचं काय? म्हणायचं ह्याला सिनकार्पस असं म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? सिनकार्पस. म्हणजे एवढंच लक्षात ठेवायचं, कार्पेल्स फ्री असतील तर ॲपोकार्पस कंडिशन असते, कार्पेल्स फ्यूज्ड असतील तर सिनकार्पस कंडिशन असते. हे बघा, सिनकार्पस कंडिशन तुम्हाला बघायला इथं मिळत असेल. कळतंय नक्की? चलो जायचं पुढं. चलो लक्ष द्या पुढं. टिपिकल कार्पेल हॅज 3 पार्ट्स. आता कार्पेलचे किती नक्की पार्ट्स असतात? 3 पार्ट असतात. पहिलं आहे स्टिग्मा स्टाईल ओव्हरी. हे सिक्वेन्स वर खाली झालं. तर जो स्टार्टिंग वाला पार्ट आहे तो काय? स्टिग्मा. सुरुवातीचा वरचा जो पार्ट आहे त्याचं नाव काय? स्टिग्मा. आता स्टिग्मा बद्दल सांगायचं झालं तर स्टिग्मा बघा तुम्हाला कसं दिसतोय? थोडा ब्रॉड फ्लॅट दिसतोय. हे स्टिग्मा सरफेस थोडा रफ असतो. का? कारण ह्याच्यावर आपला कोण येणार आहे? पोलन ग्रेन येणार आहे. मग पोलन ग्रेननी व्यवस्थित लँड करावं त्यासाठी त्याचा सरफेस कसा असतो? थोडा रफसर असतो. ठीक आहे, रफ असतो. आता पुढे आपल्याला शिकायचं आहे की ह्याच्यामध्ये जो पोलन ग्रेन पडतो तो काय लगेच फुटतो का? नाही, तर तिथे एक इफेक्ट होतो, ऑस्मोसिस नावाचा प्रकार होतो. तिथं काय झालेलं असतं की ह्याच्यावर शुगर सोल्युशन असतं, गोड असं लिक्विड असतं ह्याच्यावर. ते पिण्यासाठीच आपल्या मधमाशा वगैरे येत राहतात आणि त्याला आपण नेक्टर वगैरे म्हणतो. ठीक आहे, मग हे जेव्हा येतं तेव्हा पोलन ग्रेन हे ज्युसी शुगर सोल्युशन पिऊन घेतं आणि त्यांची साईज वाढते. साईज वाढल्यानंतर त्याच्या वॉलवर प्रेशर पडतं, त्याला सहनच होत नाही. जसं आपण जास्त खाल्लं की आपल्याला काय होते? उलटी येते. त्याच प्रकारे पोलन ग्रेन जेव्हा जास्त शुगर सोल्युशन पितो तेव्हा त्याची साईज वाढते, त्याचं पोट गच्च भरल्यासारखं होतं, सेलची साईज वाढते, त्याला सहन होत नाही आणि पोलन ट्यूब बाहेर पडते. कुठनं बाहेर पडते? कुठल्या पोरपासनं सांगा? जर्म पोरपासनं बाहेर पडते. जर्म पोर कुठल्या वॉलवर असते? एक्झाईनवर असते. एवढं आपण बघितलंय. मग तीच पोलन ट्यूब इथपर्यंत असं खाली येते. ही जो हॉलो पोर्शन तुम्हाला दिसतोय, लॉंग हॉलो ट्यूब. हॉलो म्हणजे काय? पोकळ काय आहे ही? कारण ही जर भरीव असती तर आपली पोलन ट्यूब खाली जाता आली असते का नाही? रिकामा असेल तरच त्यातनं काहीतरी जाणार ना. त्यामुळे ही ट्यूब कशी आहे? हॉलो आहे आणि लॉंग आहे. त्याला आपण म्हणतो स्टाईल, हा मधला सेक्शन. आणि खालचा जो स्वोलन पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो? फुगलेला फुगीर जो भाग आहे त्याला म्हणतो ओव्हरी. आणि ह्या ओव्हरीच्या आतमध्ये आपले काय असतात? ओव्ह्यूल्स असतात. ठीक आहे, काय असतात आपले? ओव्ह्यूल्स असतात. ओव्हरीचंच पुढे जाऊन काय तयार होतं? फ्रूट तयार होतं. ठीक आहे, ओव्हरी म्हणजे जी आहे ती मोठी होऊन काय तयार करते? फ्रूट तयार करते. आणि ओव्हरीच्या आतमध्ये हे जे ओव्ह्यूल्स आहेत, काय ते ओव्ह्यूल, त्यापासून काय तयार होतं? आपलं सीड तयार होतंय. राहील लक्षात? ओव्हरी पुढे जाऊन फ्रूट तयार करते, म्हणजे ओव्हरी आपलं फ्युचर फ्रूट आहे आणि ओव्ह्यूल आपलं काय? फ्युचर सीड आहे. कळतंय सर्वांना? एवढासाच कन्सेप्ट आहे. द नंबर ऑफ ओव्ह्यूल्स इन अ ओव्हरी व्हॅरीज. म्हणजे प्रत्येक फ्रूटमध्ये बियांची संख्या. आता ओव्ह्यूल मी तुम्हाला सांगितले त्यामुळे लक्षात ठेवा, ओव्ह्यूल म्हणजे पुढे जाऊन त्याचं बीज बनणार आहे. मग सगळ्या फळांमध्ये, बऱ्याच फळांमध्ये जी बियांची संख्या असते
ओव्हरीमध्ये ती व्हॅरी करते. बरोबर. काय काय फळांमध्ये बघा एकच बी असतं, जसं की एक्झाम्पल घ्या मँगो. सरळ सरळ मँगोमध्ये कोई एक असतात, 2 असतात, 3 असतात, 4 असतात, एकच असतात. ते एक कोई म्हणजे एक सीड झालं त्याचा, आणि सीड कोणापासून बनले? ओव्ह्यूल पासून बनले. म्हणजे ह्या मँगोच्या ओव्हरीमध्ये किती ओव्ह्यूल असणार आहे? त्यावेळेस एक ओव्ह्यूल असणार आहे. त्यामुळे त्या ओव्हरीला म्हणायचं युनि ओव्ह्युलेट. काय म्हणायचं ह्याला? ह्या कंडिशनला युनि ओव्ह्युलेट म्हणायचं. कळतंय? युनि ओव्ह्युलेट म्हणायचं. पण तेच दुसरे जर तुम्ही प्लांट्स बघितले, टोमॅटो, लेडी फिंगर, टोमॅटो जर कापला तुम्ही, टोमॅटोत भरपूर बिया असतात. भरपूर बिया म्हणजे त्या बिया कुणापासून तयार झाल्यात? ओव्ह्यूल पासून तयार झालेत. म्हणजे भरपूर ओव्ह्यूल. मग भरपूर ओव्ह्यूल वाली जी कंडिशन असते त्याला म्हणायचं मल्टी ओव्ह्युलेट. भेंडी चिरल्यावर सुद्धा बघा, भेंडीच्या मार्जिनला असं बघायला मिळतं ना तुम्हाला, भेंडी खाताना सगळे भेंडीच्या मार्जिनला हे असतं. मग हे ओव्ह्यूल, हे सीड आहे, हे ओव्ह्यूल पासून तयार झाले. कळतंय? मग ह्या कंडिशनला म्हणायचं मल्टी ओव्ह्युलेट कंडिशन. कळतंय? सिंपल आहे. लक्ष द्या. आता 5 मिनिटात पटपट 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 सगळ्या पॉईंटची रिव्हिजन घेऊ आपण पटपट, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी कळून जातील. चला, पहिल्यांदा आपण काय बघितलं? सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय होते? फ्युजन ऑफ गॅमेट होते. कम्पॅटेबल पाहिजे सगळ्या गोष्टी. गॅमेट्स नेहमी कशा असणार आहेत? आपले हॅप्लॉइड असणार आहे, कारण आपण मेल फिमेल काउंटर पार्ट एकत्र घेतोय. मेल कडून हॅप्लॉइड, फिमेल कडून हॅप्लॉइड तयार होतंय आपलं झायगोट जे आहे. डिप्लॉइड. फ्लावरचा रिप्रोडक्टिव्ह पार्ट काय? तर फ्लावर आहे आपला. ठीक आहे. फ्लावर स्पेशलाइज रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे, हॅप्लॉइड असतात. गॅमेट्स 4 ओरल आहेत, कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम. त्यातले ऍक्सेसरी ओरल्स 2 आहेत, कॅलिक्स, करोला. कॅलिक्स म्हणजे सेपल म्हणजे जी हिरवी पानं असतात. फंक्शन काय आहे? फोटोसिंथेसिस. करोला म्हणजे जे आपल्या पाकळ्या आहेत त्या आकर्षणाचं काम करतात, एजंट्सला अट्रॅक्ट करतात, पॉलिनेशनसाठी मदत करतात. नंतर नेसेसरी ओरल्स हे रिप्रोडक्शन मध्ये भाग घेतात. त्यातला मेल पार्ट आहे अँड्रोशियम, फिमेल पार्ट आहे गायनोशियम. चला पुढे. नंतर आपण आता मेल पार्ट, आता सेक्शुअल रिप्रोडक्शन किती प्रोसेसमध्ये किती मेजर इव्हेंट असतात? 2. एक असतं मिओसिस, ज्याच्या मदतीने आपले काय तयार होतात? गॅमेट्स तयार होतात. बरोबर. डिप्लॉइडचं 4 हॅप्लॉइड तयार होतात, गॅमेट्स तयार होतात. नंतर ते गॅमेट फ्यूज झाले पाहिजे, त्यापासून डिप्लॉइड झायगोट तयार झाला पाहिजे. नंतर ते झायगोट पासून जे पुढची ऑफस्प्रिंग येणार आहे ती कशी असणार आहे? जेनेटिकली डिसिमिलर असणार आहे, हे आपण बघितलं. आणि ह्याच्यामुळेच काय होतं? व्हेरिएशन होतंय, इव्हॉल्युशन होतंय, कारण डीएनए जेनेटिक मटेरियल मिक्स होतंय, रिकॉम्बिनेशन होतंय. बघितलं. सेक्शुअल रिप्रोडक्शनचे किती स्टेजेस मध्ये आपण कॅरेक्टराइज करतो? 3 ह्याच्यात करतो. तर पहिलं गॅमेटचं फ्युजन, त्याला म्हणतो फर्टिलायझेशन. नंतर झायगोटचं फॉर्मेशन, आणि झायगोट नंतर एम्ब्रिओ डेव्हलपमेंट होते, त्याला एम्ब्रिओजेनेसिस म्हणतात. सिक्वेन्शियल इव्हेंट्स काय? प्री फर्टिलायझेशन म्हणजे फर्टिलायझेशन व्हायच्या आधीचे ज्या प्रोसेस असतात त्याला म्हणायचं प्री फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन व्हायची प्रोसेस फर्टिलायझेशन, आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतरला त्याला म्हणायचं पोस्ट फर्टिलायझेशन. नंतर आपण मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट बघितला. ठीक आहे. मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट कुठला आहे? अँड्रोशियम. अँड्रोशियमच्या इंडिव्हिज्युअल मेंबरला काय म्हणायचं? स्टेमेन म्हणायचं. स्टेमेनला किती अँथर लोब असतात? 2. लोब म्हणजे थिका, त्यामुळे हे कुठला आहे? डायथिकस अँथर आहे. ठीक आहे. डायथिकस अँथर आहे, 2 कप्पे असतात त्याला. मग इथं आपण बघितलं डायथिकस अँथर मध्ये किती पोलन सॅक असतात? 4 पोलन सॅक असतात. त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो? टेट्रास्पोरेंजिएट असं म्हणतो. प्रत्येक पोलन सॅक, प्रत्येक लोब मध्ये, प्रत्येक थिकामध्ये किती पोलन सॅक आहेत? 2 पोलन सॅक आहेत. त्यामुळे त्या कंडिशनला आपण टेट्रास्पोरेंजिएट अँथर असं म्हणतो. नंतर आपण सांगितलंय की ह्या पोलन सॅकमध्ये इमॅच्युअर जे अँथर जे असतात त्यामध्ये कुठले टिश्यूज असतात? पॅरेनकायमेटस टिश्यू असतात, आणि ते कशाशी सराउंडेड असतात? सिंगल लेअर्ड एपिडर्मिसने सराउंडेड असतात. एपिडर्मिसचं काम काय असतं? प्रोटेक्शन असतं, हे पण आपण बघितलंय. त्याचंच काय होतं? डिफरन्शिएशन होतं. पॅरेनकायमेटस टिश्यूचे बनतात हायपोडर्मल सेल्स, आणि त्यांचं रूपांतर होतं आर्किस्पोरियल सेल्समध्ये, आणि हे डिफरन्शिएट करतात. ठीक आहे. फंक्शन बदलतात, स्ट्रक्चर बदलतात. नंतर मी सांगितलं की आर्किस्पोरियल सेल जे आहे ते डिफरन्शिएट करतं. किती सेल तयार होतात? 2. एक आहे इनर स्पोरजिनस सेल, आणि एक आहे आउटर परायटल सेल. परायटल सेलच आपले काय तयार करतात? अँथरची वॉल तयार करतात. आणि स्पोरोजिनस सेल आहे त्यापासून आपले मायक्रोस्पोर मदर सेल वगैरे जे असतात ते तयार होणार आहे. म्हणजे आपले आतमध्ये हे तयार होणार आहे, पोलन ग्रेन मेल गॅमेट्स तयार होणार आहेत. कळतंय? मग जे स्पोरोजिनस सेल आहे ते काय तयार करतं? सेल्स एकत्र येतात, टिश्यू तयार करतात. प्रत्येक सेलमध्ये कॅपॅसिटी काय असते? मायक्रोस्पोरो टेट्राएड तयार करण्याची कॅपॅसिटी असते. जे परायटर सेल असतात ते डिव्हिजन करतात आणि काय तयार करतात? अँथरच्या लेयर्स तयार करतात. लेयर किती प्रकारे तयार होतात? 4 लेयर तयार होतात. जी बाहेरची असते त्याला काय म्हणतात? एपिडर्मिस. एपिडर्मिस बाहेरची, त्यामुळे त्याला म्हणायचं आउटर मोस्ट. प्रोटेक्टिव्ह लेयर आहे, फ्लॅटन्ड सेल्स असतात. एंडोथिशियम ती आतली लेयर आहे एपिडर्मिसच्या, त्यामुळे म्हणायचं त्याला सब एपिडर्मल. फायब्रस थिकनिंग असते, जाडी ह्यात बघायला मिळते. मिडल लेयर जी असते त्यानंतर ती 1-2 लेयर पासून बनलेली असते, पातळ असते. आणि जेव्हा पोलन ग्रेन आपले बाहेर पडायचे असतात अँथर मधून तेव्हा हे तुटतात, डिहाइज होतात, डिसइंटिग्रेट होतात. ठीक आहे. आणि नंतर त्याच्या आतली लेअर काय? टॅपेटम, सगळ्यात इनर मोस्ट लेअर. आणि न्यूट्रिटिव्ह लेअर, हे मी स्टार करतोय, न्यूट्रिटिव्ह लेअर आहे, पोषक तत्व देण्याचं काम करतं. कुणाला पोषक तत्व देतं?
तर आतल्या स्पोरोजिनस टिश्यूला म्हणजे आतल्या मायक्रोस्पोर मदर सेलला ज्याच्यापासून आपले मेल गॅमेट बनणार आहे त्याला देतं. इथं तुम्ही डायग्राम बघितली असेल, पॉज करून एकदा व्हिडिओ नीट बघा डायग्राम. ठीक आहे. आता मायक्रोस्पोरोजेनेसिस मध्ये काय होतं तर मिओसिस होते. मायक्रोस्पोर मदर सेल कसं आहे डिप्लॉइड आहे. आता लक्षात ठेवा, मी मगाशी जे कन्फ्युजन झालं माझं ते चुकून माकून ते लक्षात ठेवा. मायक्रोस्पोर मदर सेल कसं आहे डिप्लॉइड आहे, ते मिओसिस करणार आहे. मिओसिस झालं की क्रोमोसोम नंबर काय होणार अर्धा होणार, म्हणजे डिप्लॉइडचं काय होणार हॅप्लॉइड होणार आणि हॅप्लॉइड मायक्रोस्पोर तयार होतात. ह्यालाच आपण काय म्हणतो पोलन ग्रेन म्हणतो. म्हणजे पोलन ग्रेन कसे आहेत आपले हॅप्लॉइडच आहेत. पोलन ग्रेन कसे आहेत हॅप्लॉइड आहे. मिओसिस कोण करतंय MMC म्हणजे मायक्रोस्पोर मदर सेलच फक्त मिओसिस करणार. तिथून पुढे आत्ताच शिकवलंय पोलन ग्रेन कुठली प्रोसेस करणार मायटॉसिस करणार. मायटॉसिस जिथं क्रोमोझोम नंबर काय राहतो सेम, पण एकाचे काय तयार होतात 2. मिओसिस मध्ये एकाचे काय तयार होतात 4. ठीक आहे. आणि 4 कसे असतात हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम त्यामध्ये असतात. मग पोलन ग्रेनचं सांगितलं नॉन मोटाईल हॅप्लॉइड आहे, युनिसेल्युलर आहे, सिंगल न्यूक्लियस आहे, 2 लेअरच्या वॉलनी सराउंडेड असतं त्याला स्पोरोडम म्हणतो. बाहेरची लेअर असते जाड स्पोरोपोलेनिन पासून बनले. स्पोरोपोलेनिन कसं असतं कॉम्प्लेक्स असतं, नॉन बायोडिग्रेडेबल असतं. ठीक आहे. आणि आउटर लेअरला म्हणतो आपण एक्झाइन. एक्झाइन स्मूथ पण असू शकते किंवा स्कल्प्टर म्हणजे रफ पण असू शकते आणि ती के रेजिस्टंट असते केमिकल्सला. केमिकल्सचा त्याच्यावर काही प्रभाव पडत नाही. तीच वॉल काय झालेली असते काही ठिकाणी पातळ झालेली असते, त्याला आपण जम्प पोर त्या ठिकाणाला जम्प पोर म्हणतो. पोलन ट्यूब त्या जम्प पोर मधून बाहेर पडते. आणि आतली जी वॉल आहे इनर वॉल तिला आपण काय म्हणतो इंटाइन असं म्हणतो. इंटाइन मध्ये काय असतं सेल्युलोज आणि पेक्टिन असतं. हे झाल्यानंतर आता आपण बघितलं मेल गॅमेटॉइड पोलन ग्रेन हॅप्लॉइड आहे कळतंय, पुन्हापासून तयार झालंय. मायक्रोस्पोर मदर सेल जे कसं होतं डिप्लॉइड, कुठली प्रोसेस झाली आता सांगा मिओसिस कळतंय. 4 पोलन ग्रेन तयार होतात, 4ही हॅप्लॉइड असतात कळतंय. 4 तयार होतात, त्यातली एक आपण शिकतो. एक पोलन ग्रेन घ्या, त्यात काय होणार मायटोसिस म्हणजे एकाचे 2 होणार, क्रोमोझोम नंबर सेम राहणार, 2 सेल्स तयार होतात. एक सेल्स आहे व्हेजिटेटिव्ह सेल जो मोठा आहे आणि नेकेड आहे, दुसरा सेल आहे जनरेटिव्ह सेल जो की स्मॉल आहे आणि थिन वॉल्ड आहे. आता व्हेजिटेटिव्ह सेल आहे तसंच राहतो. व्हेजिटेटिव्ह सेलचं दुसरं नाव सांगा ट्यूब सेल आणि त्याच्या न्यूक्लियस मला म्हणायचं ट्यूब न्यूक्लियस. व्हेजिटेटिव्ह सेल हे न्यूट्रिटिव्ह इन फंक्शन आहे कारण ते रिच इन फूड राहणार आहे, त्याचा शेप इरेग्युलर न्यूक्लियस असतो त्याच्याकडे. नंतर जनरेटिव्ह सेल जे असतं ते व्हेजिटेटिव्ह सेलच्या सायटोप्लाझम मध्ये काय करते फ्लोट करते. ह्या डायग्राम बघून घ्या बघा. पोलन ग्रेन आहे ह्यामध्ये ते एक्झाइन इंटाइन जम्प पोर न्यूक्लियस आहे, डिवाइड करते बघा. डिवाइड झाले, 2 सेल तयार झाले. ही टूल स्टेट ही कधी बघायला मिळते जेव्हा पोलन ग्रेन अँथर मधून काय होतो शेड होतो. शेड होतो म्हणजे पोलन ग्रेन अँथर मधून जेव्हा बाहेर पडतो तेव्हा त्याच्यात किती सेल स्टेज असतात 2 सेल असतात. एक असते व्हेजिटेटिव्ह सेल, दुसरी असते जनरेटिव्ह सेल. ते आपण मेन्शन केले बघा. ही लाईन मी सांगत होतो ती ही त्याचा अर्थ हाच आहे. ठीक आहे. हीच लाईन आहे ती की पोलन ग्रेन जेव्हा अँथर मधून बाहेर पडतात तेव्हा किती सेल स्टेज असते ती 2 सेल स्टेज असते. एक व्हेजिटेटिव्ह सेल असतो त्यामध्ये आणि जनरेटिव्ह. ही डायग्राम लक्षात ठेवा. मग त्यातनं जम्प पोर मधनं आपली पोलन ट्यूब बाहेर पडते. पोलन ट्यूब मध्ये कुठली प्रोसेस होते तर जनरेटिव्ह सेलची मायटोसिस होते. जनरेटिव्ह सेल हॅप्लॉइड आहे, ते 2 सेलला जन्म देणार, डॉटर सेल्सला ते पण हॅप्लॉइड असणार आहे आणि त्यालाच आपण म्हणतो मेल गॅमेट. मग एका पोलन ग्रेन मध्ये किती मेल गॅमेट असतात 2 मेल गॅमेट असतात. किती सेल असतात 2 सेल. एक आहे व्हेजिटेटिव्ह सेल, दुसरा आहे जनरेटिव्ह सेल. मेल गॅमेट कुठल्या सेल पासून तयार होतात जनरेटिव्ह सेल पासून तयार होतात. कळलं इथपर्यंत? एवढाच आहे मेल पार्ट, त्या पलीकडे काहीच नाहीये. आणि आता फिमेल पार्ट शिकलो. इंडिव्हिज्युअल मेंबरला काय म्हणतात का फिमेल रिप्रोडक्टिव्ह ओव्हरला गायनोशियम म्हणतात, त्याला दुसरं नाव पिस्टिल आहे. इंडिव्हिज्युअल मेंबरला म्हणतात कार्पेल. मग ते कार्पेल फ्यूज आहे का फ्री आहे त्याच्यावर 2 प्रकार पडतात. फ्री असतील तर त्याला म्हणायचं अपोकार्पस, फ्यूज असतील तर त्याला म्हणायचं सेमकार्पस. 3 पार्ट पडतात त्या पिस्टिलचे म्हणजे गायनोशियमचे. स्टिग्मा स्टाईल ओव्हरी. स्टिग्मा म्हणजे वरचा पार्ट पसरट असतो, शुगर सोल्युशन असतं. पोलन ट्यूब त्यातूनच इन्सर्ट होते. ती ट्यूब येते स्टाईल मध्ये. स्टाईल हॉलो आहे आणि लॉंग आहे, पोकळ आहे आणि लांब अशी आहे. ओव्हरी म्हणजे सोलन पार्ट. ओव्हरीच पुढे जाऊन काय तयार करणारे आपलं फ्रूट तयार करणारे आणि ओव्हरीच्या आतमध्ये ओव्ह्युल्स असतात, ते पुढे जाऊन काय तयार करणारे आपले सीड्स तयार करणारे. ओव्हरी मध्ये ओव्ह्युल किती आहेत त्यावर प्रकार पडतात. ओव्हरी मध्ये ओव्ह्युल जर एकच असेल तर त्याला म्हणायचं युनि ओव्ह्युलेट आणि भरपूर असतील तर त्याला म्हणायचं मल्टी ओव्ह्युलेट. ओके, क्लिअर आहे सर्वांना? माहिती आहे थोडा वेळ जातोय पण इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, चलो आता व्हिडिओ पॉज करा, रिवाइज करा. MCQ ला आपण सुरू करूया. ठीक आहे, नीट सीईटी बेस्ट MCQ. चलो क्वेश्चन नंबर 1. ओके, क्वेश्चन नंबर 1 सगळ्यांना दिसतोय? क्वेश्चन नंबर 1 नीट लक्ष द्या.
ठीक आहे. क्वेश्चन नंबर 1 काय आहे, व्यवस्थित वाचा. काय म्हणतोय आपला क्वेश्चन नंबर 1 बघा. अ टिपिकल स्टेमन रिप्रेझेंट्स द मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅनिझम ऑफ अँजिओस्पर्म. ओके, म्हणजे स्टेमनचे काहीतरी बोलतात ते. स्टेमन हा माहिती तुम्हाला, अँजिओस्पर्मचा इंडिव्हिज्युअल मेंबरला स्टेमन म्हणतो. विच ऑफ द फॉलोइंग करेक्टली आयडेंटिफाय 2 मेन पार्ट. म्हणजे स्टेमनचे पार्ट किती ते म्हणतात. मग आपण शिकलोय हे वरचं काय असतं, अँथर असतं, खालचं काय असतं, फिलामेंट असतं, आणि त्यांना जोडणारा हा काय कनेक्टिव्ह आहे. हे वरचा अँथर, मधला कनेक्टिव्ह, खालचा फिलामेंट. ओव्हरी स्टाईल नाही, ओव्हरी फिमेल पार्ट आहे, स्टाईल फिमेल पार्ट आहे. पिस्टिल अँड स्टिग्मा फिमेल पार्ट आहे. पेटल अँड सेपल हे ऍक्सेसरी ओरल्स आहेत, है ना. ह्याचा मेल आणि फिमेल पार्टचा काय, फिमेल पार्टचा काय संबंध नाही. मग राहतं काय आन्सर नंबर 3 ऑप्शन नंबर सी, अँथर आणि फिलामेंट. बघा, अँथर आणि फिलामेंट म्हणजे स्टेमन मध्ये कुठले 2 पार्ट होते ते ओळखायचं होतं. इझी क्वेश्चन होता, टॅकल करू शकता तुम्ही सहज. चला पुढं, ज्यांचं बरोबर आलंय बघा. आता क्वेश्चन नंबर 2, चला वाचा पटपट. काय दिलाय क्वेश्चन नंबर 2 आपल्याला. अ टिपिकल अँजिओस्पर्म अँथर बद्दल बोलतायत ते. अँथर म्हणजे कुठला पार्ट, आपला मेल पार्ट बद्दल बोलताय. ठीक आहे. क्वेश्चन वाचताना प्रत्येक लाईन जेव्हा वाचताल प्रत्येक शब्द त्यातला पकडा आणि तेवढ्यावरच फोकस करा. अँथर म्हणजे मेल पार्ट बद्दल बोलतोय ते. बायलोब्ड आहे, डायथिकस आहे. बायलोब्ड म्हणजे आपण शिकलोय असे 2 कप्पे असतात, है ना. आणि डायथिकस म्हणजे काय, एका कप्प्यात किती बघितले आपण, 2 पोलन सॅक आहे ना, असं डिवाइड करतो आपण. हे 1 कप्पा, हा 1 कप्पा. ह्यात एका कप्प्यात किती पोलन सॅक आहेत, 2. एका कप्प्यात 2 म्हणजे टोटल पोलन सॅक किती आहेत, 4. हे पण आपण शिकलोय. हाऊ मेनी मायक्रोस्पोरांजिया आर टिपिकली लोकेटेड इन इच लोब. ठीक आहे. हाऊ मेनी मायक्रोस्पोरांजिया म्हणजेच काय, आपले पोलन सॅक किती आहेत असं थोडक्यात ते विचारताय. ठीक आहे. परत वाचा क्वेश्चन. काय म्हणतात ते, अँथरमध्ये ते अँथर जो बायलोब्ड आहे म्हणजे ते 2 कप्पे आहेत, आणि डायथिकस आहे म्हणजे ज्यामध्ये 4 पोलन ग्रेन आहेत. ठीक आहे. एका लोबमध्ये 2 पोलन सॅक, ग्रेन म्हणत नाही, सॅक म्हणतोय. ठीक आहे. एका लोबमध्ये 2 पोलन सॅक, दुसऱ्यात पण 2, असे एकूण किती पोलन सॅक आहेत, 4. मग हाऊ मेनी मायक्रोस्पोरंजिया म्हणजे किती पोलन सॅक आहेत इन ईच लोब. हे लय महत्वाचं टर्निंग पॉईंट होतो. एका लोब मध्ये पोलन सॅक किती आहेत बघा. एका लोब मध्ये किती आहेत, एका लोब मध्ये 1, 2. ह्याचं उत्तर काय येणार, 2. घाईघाईत आपण ह्या क्वेश्चन मध्ये चूक काय होते, आपण इच लोब वाचतच नाही. आपण म्हणतो हाऊ मेनी स्पोरंजिया, माहिती आपल्याला हाऊ मेनी पोलन सॅक, उत्तर टिक करतो आपण 4. पण 4 हे उत्तर चुकीचं आहे. आपल्याला काय म्हणतात ते, इच लोब मध्ये किती पोलन सॅक आहे, प्रत्येक लोब मध्ये पोलन सॅक किती आहेत ते विचारतात. त्यामुळे इच लोब मध्ये 2 आहेत, टोटल मध्ये इकडचे 2 तिकडचे 2, 4 बनतात. ठीक आहे. चला तिसरा क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज इनरमोस्ट वॉल ऑफ मायक्रोस्पोरंजियम. मायक्रोस्पोरंजियमची सगळ्यात आतली वॉल कुठली, तर सांगा. सगळ्यात बाहेरची वॉल जी पातळ प्रोटेक्टिव्ह होती त्याला काय म्हणतात, इपिडर्मिसच्या जी जाड वॉल होती त्याला काय म्हणतात, एंडोथिशियम. त्यानंतर 2-3 लाईनी असतात त्याला काय म्हणतो आपण, मिडल लेअर. बरोबर. आणि त्याच्या आतमध्ये जी न्यूट्रिटिव्ह लेअर असते त्याला काय म्हणतो आपण, टॅपेटम. काय म्हणतो आपण, टॅपेटम. आणि अजून एक क्वेश्चन मी विचारतो, सांगा. आठवा, हे कुठल्या सेल्स पासून बनलेत, आठवा कुठले सेल्स आहे, आउटर कुठले, परायटल सेल्सचं डिव्हिजन पासून हे बनले 4 वॉल लेअर्स. ओके. चलो मग काय म्हणतात ते, इनर मोस्ट वॉल लेअर कुठली असं म्हणतात ते, इन्वॉल्ड इन नरिशमेंट, की बाबा अशी लेअर जी न्यूट्रिशन देते, नरिशमेंट देते पोलन ग्रेनला. मग एकच गोष्ट आहे, इपिडर्मिस तर प्रोटेक्टिव्ह आहे, नरिशमेंटचा काही संबंध नाही. एंडोथिशियम फायब्रस थिकनिंग दाखवतं, जाड आहे हे, याचं पण काम प्रोटेक्ट करणं आहे. मिडल लेअर जास्त 1-2 लेअरचे बनलेले असतात आणि हे काय करतात, डिहाईज करतात. पोलन ग्रेन्स जेव्हा बाहेर पडत असतात तेव्हा हे ब्रेक होते ना, ही वॉल ही लेअर ब्रेक होते. त्यामुळे राहिलं काय उत्तर, टॅपेटम. आणि आपण शिकलोय टॅपेटमच एक लेअर आहे जी काय आहे, न्यूट्रिटिव्ह आहे. त्यामुळे उत्तर काय आहे आपलं, टॅपेटम. ओके. चलो क्वेश्चन नंबर 4. फायब्रस थिकनिंग. ते काय म्हणतात, फायब्रस थिकनिंग. ओके. फायब्रस थिकनिंग आठवलं की काय न वाचता डायरेक्ट आपल्याला आठवलं पाहिजे, फायब्रस थिकनिंग यू शेप बँड्स ऑफ सेल्युलोज आर कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ विच अँथर वॉल, एडिंग इन अँथर डेहिझन्स. आता आपल्याला काही घेणं देणं आहे. अँथर डेहिझन्सच्या वेळेस आपल्याला माहिती आहे अख्ख्या पोलिन ट्यूब मधले वॉल तुटू शकतात. पहिल्यांदा मिडल लेअर तुटते, नंतर बाकीच्या वॉल्स बाजूला एका बाजूला होऊ शकतात. पण हा मेन शब्द आहे. काही जण इथं डेहिझन्स म्हणलं की मिडल लेअर टिक करतील, पण त्यांनी आधी हे सांगितलंय, स्पेसिफाय केलंय, यू शेप बँड, अल्फा सेल्युलोज त्यामध्ये असतं. मग ती वाली बँड कुठली, त्यामुळे ते जाड आहे. फायब्रस थिकनिंग खास सांगितलंय. त्यामुळं फोकस कुठे आहे आपला, फायब्रस थिकनिंग वर आहे. मग आपल्याला माहिती आहे फायब्रस थिकनिंग कुणावर बघायला मिळतं, एंडोथिशियम वर बघायला मिळतं. इथं पण मागं सांगताना मी सांगितलंय. ठीक आहे. मिडल लेअर फक्त डेहिझन्स तर सगळं म्हणजे ब्रेक होताना तर सगळ्याच वॉल ब्रेक होणार आहे. ठीक आहे. तुम्हाला डायग्राम आठवत असेल तर बघा,
डिहायज होताना बघा सगळ्याच वॉल जवळपास तुटलेत ना, ह्या मधला सेक्शन अख्खा गायब झालाय. डिहायज होताना सगळ्याच तुटणार आहे. इनिशिएशन कुठं होणार आहे? मिडल लेयर्स मध्ये होणार आहे. ठीक आहे, आता कळतंय सर्वांना. ह्याचं उत्तर आहे एंडोथिशियम. फायब्रस थिकनिंगमुळे आपल्या डायरेक्ट उत्तर सापडलं. ड्युरिंग मायक्रोस्पोरोजेनेसिस द microspore mother cell divide to form microspores. What type of cell division do MMC undergo? सांगा. MMC कसं असतं? MMC कसं असतं? डिप्लॉइड असतं. डिप्लॉइड पासून आपण मायक्रोस्पोर तयार करतोय. किती तयार करतोय? 4. आठवतंय का? 4 कसे असणार आहेत? हे हॅप्लॉइड असणार आहे. आठवतंय ना? फक्त मी तुम्हाला सांगितलेलं मायक्रोस्पोर मदर सेलच फक्त काय करतंय? मिओसिस करतंय. मग सरळ सरळ उत्तर काय असणार आहे आपलं? मिओसिस असणार आहे. ठीक आहे, म्हणजे हे डिप्लॉइड असतात, ह्यांच्यापासूनच हॅप्लॉइड असे आपले पोलन ग्रेन तयार होतात. कळतंय ना सर्वांना? मग ह्या पोलन ग्रेनच्या आत व्हेजिटेटिव्ह, जनरेटिव्ह हे बाकी सगळं फापट पसरा आपण सगळं बघितलेला आहे. पण ह्याचं उत्तर काय आहे? मिओसिस. MMC मिओसिस करतात. मायक्रोस्पोर मदर सेल मिओसिस करतात. टॅपेटमच्या आतमध्ये असतात ना, हे स्पोरोजिनस टिश्यू बनवतात ना यांना, ते लक्षात ठेवा. मिओसिस करतात. कळतंय? आता डायरेक्ट क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 बघा. इट इज अ प्लॉइडी लेवल ऑफ MMC मायक्रोस्पोर मदर सेल अँड रिजेक्टिंग मायक्रोस्पोर. म्हणजे MMC ची प्लॉइडी लेवल काय आहे? हॅप्लॉइड आहे का डिप्लॉइड आहे? आणि त्यांच्यापासून जन्माला येणारे जे मायक्रोस्पोर आहे ते हॅप्लॉइड आहेत का डिप्लॉइड आहेत? तर सरळ माहिती. मायक्रोस्पोर मदर सेल कसं असतंय? डिप्लॉइड आहे. ते कुठली प्रोसेस करतंय? मिओसिस करतंय. मिओसिस झाल्यावर जे 4 तयार होतात ते कसे राहणार आहे? हाफ राहणार आहे ना. हाफ म्हणजे हॅप्लॉइड राहणार आहे. कारण मिओसिस कसलं आहे? रिडक्शनल डिव्हिजन आहे, आधीच सांगितलेलं. त्यामुळे ह्याचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर C, डिप्लॉइड अँड हॅप्लॉइड. डिप्लॉइड कोण आहे? मायक्रोस्पोर मदर सेल. आणि हॅप्लॉइड कोण आहे? आपलं रिझल्टिंग मायक्रोस्पोर. कळतंय? चलो खालचा क्वेश्चन. विच टाइप ऑफ मायक्रोस्पोर टेट्राड अरेंजमेंट इज मोस्ट कॉमनली ऑब्झर्व्ड इन डायकोटिलिडनस प्लांट. म्हणजे सगळ्यात कॉमन मध्ये दिसणारी मायक्रोस्पोर टेट्राडची अरेंजमेंट कुठली? टी शेप. आता सरळ आहे, ह्यातले डोकं नाही चालवायचं. सिंपल दिसतंय. टी शेपचा काय उल्लेख केलाय का? आपण शिकलोय का काय? टी शेप लिनियर शिकलोय का? आयसोबॅलेटर शिकलोय का? टेट्राहेड्रल शिकलोय ना? टेट्रास्पोरेंजिएट, टेट्राहेड्रल हे शिकलोय गोष्टी आपण. मग मी तुम्हाला काय येड आहे का? नाही शिकवतात सगळं विचारायला. जे शिकवलंय ते लक्षात ठेवायचं. टेट्रास्पोरेंजिएट, टेट्रा हे शब्द आपण शिकलेलो आहे ना, त्यामुळे हे लक्षात ठेवा. टेट्राहेड्रल स्ट्रक्चर असतं मायक्रोस्पोर टेट्राड मध्ये. कुठलं? डायकोटिलिडनस प्लांट मध्ये कुठलं टाइप ऑफ मायक्रोस्पोर टेट्राड बघायला मिळतं? तर टेट्राहेड्रल बघायला मिळतंय. ठीक आहे, नावातच आहे, नाव काही तर टेट्राड. ठीक आहे, टेट्रा सरळ दिसतंय. मग हा प्रश्न असा लॉजिक लावून सुटता येतो. नंतर क्वेश्चन नंबर 8 बघा. क्वेश्चन नंबर 8 मध्ये आता मॅच द फॉलोइंग करायचंय. कॉलम नंबर 1 दिलाय, 2 दिलाय. सांगा. इपिडर्मिस. एक पकडून चाला. पहिल्यांदा काय नाही करायची. इपिडर्मिस बघा. इपिडर्मिस मल्टीलेअर आहे का? सिंगल लेअर प्रोव्हाइड प्रोटेक्शन. वा भाई, सापडलं. सिंपल आहे. इपिडर्मिस सिंगल लेअर प्रोव्हाइड प्रोटेक्शन. मग आता ह्यात एलिमिनेशन वापरा. A चं 2. चला, A चं 2 वाले म्हणजे हे आन्सर असू शकतं किंवा हे आन्सर असू शकतं. हे आन्सर नाहीये. आता ह्या दोनात चॉईस करायची. ठीक आहे, C आणि B पैकी एक आन्सर येतात. चॉईस करा. चला आता टॅपेटम. सांगा. टॅपेटम म्हणलं की काय आठवलं पाहिजे? न्यूट्रिशन आठवलं पाहिजे, नरिशमेंट आठवलं पाहिजे. चलो मग टॅपेटम बघा. पहिले मल्टीलेअर्ड आहे का? इफिमेरल आहे का? डिजनरेट मॅच्युरिटी? नाही. चलो पहिलं नाही. दुसरं तर मार्क झालंय. तिसरं बघा. डेव्हलप फायब्रस थिकनिंग. अच्छा, फायब्रस थिकनिंग माहिती आहे आपल्याला. फायब्रस थिकनिंग कोण दाखवतं? एंडोथिशियम दाखवतं. मग C3 कुठे बघा का? C3 सापडला. A चा 2 पण झाला. चला म्हणजे B चा 4 आहे का? टॅपेटम नरिशमेंटचा पॉईंट कुठे दिलाय का? हा, चला मल्टीन्युक्लिएटेड प्रोव्हाइड्स नरिशमेंट. आलं. टॅपेटम न्यूट्रिटिव्ह आहे. कळलं का? झालं. D वालं 1. म्हणजे ऑप्शन तुमचं काय आहे? ऑप्शन नंबर काय आहे? Bच आहे ना. A2, B4, C3, D1. राहील लक्षात? कळलं सगळ्यांना कसं लॉजिक लावलं, कसं उत्तर बरोबर आली? चलो जाऊ पुढे आपण आता. चला पुढे नंतर क्वेश्चन नंबर 9, सेकंड लास्ट क्वेश्चन. ड्युरिंग द डेव्हलपमेंट ऑफ मायक्रोस्पोर्स द 4 सेल्स ऑफ टेट्राड आर हेल्ड टुगेदर बाय स्पेसिफिक केमिकल सबस्टन्स कॅलोज. ठीक आहे, स्पेसिफिक केमिकल सबस्टन्स कॅलोज. What enzyme is responsible for dissolving this substance to release the pollen grain? आता हा प्रश्न जो आहे तो NCERT बेस्ड क्वेश्चन आहे, पण आपल्यासाठी महत्वाचा आहे. आता ह्यात आपल्याला काय माहित नाहीये. आपल्याला एक शब्द दिला इथं, कॅलोज. कॅलोज सारखा वारखा शब्द तुम्हाला कुठला दिसतोय? लायपेज नाही, पेक्टिनेज नाही, सेल्युलेज नाही. उत्तर काय आहे? कॅलोज हा शब्द आहे.
कॅलेज जे आहे ते एन्झाईम आहे जे काय करतं, पोलन ग्रेन रिलीजच्या वेळेस ह्या कॅलोजला डिझॉल्व्ह करतं. कॅलोज म्हणजे काय असतं, तर ते म्हणतात जो आपला टेट्रॅड आहे, ज्या वॉल्स आहेत, ज्या 4 सेल्स असतात टेट्राडच्या, त्या हेल्ड टुगेदर एक साथ जुडलेले आहेत. ह्या 4 वॉल्स कशाने जुडलेले असतात, एका केमिकल सबस्टन्सशी जुडलेले असतात, त्याचं नाव काय, कॅलोज. मग जेव्हा आपल्याला पोलन ग्रेन बाहेर टाकायचे तेव्हा ह्या वॉल मधलं कनेक्शन तोडावं लागेल, हे वॉल्स तोडावं लागतील, जागा करावं लागेल ना. मग त्यांना तेव्हा एक एन्झाईम रिलीज होतं, त्याचं नाव काय, कॅलेज. कॅलेज ह्या कॅलोजची ऍक्टिव्हिटी कमी करतं, त्यांच्यातला बॉन्ड ब्रेक करतं, ठीक आहे, आणि मग जागा देतं पोलन ग्रेन्सला जाण्यासाठी. मग ह्याचं उत्तर कॅलेज आहे. हा थोडा बाहेरचा प्रश्न आहे पण लक्षात ठेवा, एनसीईआरटी बेस्ट क्वेश्चन आहे हा, है ना, नीट मध्ये विचारला जाऊ शकतो. 10वा क्वेश्चन लास्ट वाला. इन यंग म्हणजे तरुण, इमॅच्युअर अँथर होमोजिनस मास ऑफ क्लोजली पॅक्ड सेल सराउंडेड बाय एपिडर्मिस इज कॉल्ड. सांगा. यंग इमॅच्युअर सेल्स मध्ये तर मॅच्युअर झाल्यावरच त्याला हे येणार ना, एंडोथेशियम, एपिथेशियम. इमॅच्युअर म्हणतायत ते. इमॅच्युअर म्हणजे पोलन ग्रेन शेवटील तयार होते, म्हणजे पोलन ग्रेन ही मॅच्युअर स्टेजला आलं, टॅपेटम, एंडोथेशियम नाही. उत्तर काय, स्पोरोजिनस टिश्यू. सुरुवातच आपण स्पोरोजिनस टिश्यू पासून करतोय ना, त्यामुळे ही मॅच्युअर अँथर मध्ये जी एपिडर्मिस ने सराउंड केलेली एक लार असते, जे होमोजिनस मास असतं, त्याला म्हणतो आपण स्पोरोजिनस टिश्यू. आठवतंय. मग हे स्पोरोजिनस टिश्यूचं नाही का बनत, पुढे गेल्यावर ते डिफरन्सिएशन वगैरे आपण शिकलोय, हायपोडर्मल सेल्स ते वगैरे, त्या सगळ्या गोष्टी ह्याच्या पुढे होतात. त्यामुळे ही इमॅच्युअर स्टेजला जे मास असतं होमोजिनस, डिफरन्शिएशन व्हायच्या आधी, त्याला म्हणायचं स्पोरोजिनस टिश्यू. झाले 10 प्रश्न सॉल्व्ह. सगळ्यांना कळलं. लेक्चर खूपच मोठं झालंय मला माहिती आहे, पण बायोलॉजी विषय असाच वेळ लागतो छोट्या छोट्या गोष्टीला. मेल पार्ट खूप मोठा आहे आणि मी एकत्रित तुमचा नीट, सीईटी सगळ्या इन्क्लुझिव्ह टॉपिक घेऊन बोर्डचा सुद्धा आपल्याला आन्सर कसे करायचे, पॉईंट्स कसे लक्षात ठेवायचे ते पण सांगतोय ना, त्यामुळे लेक्चर थोडं मोठं होतंय बाळांनो. त्यामुळं बघत चला लेक्चर. असं नका करत जाऊ की मोठं आहे म्हणजे बघायचं नाही, असं नाही. कन्सेप्च्युअल चालत जावा. हे लेक्चर बघितल्यावर मी गॅरंटी देतो तुम्हाला दुसरं काही करायची गरज नाहीये, फक्त एकदा टेक्स्टबुक वाचायचंय बस, त्या पलीकडे काही नाही करायचंय तुम्हाला. एक्स्ट्रा पाठांतराची काहीच गरज नाहीये, ठीक आहे. मग जर चॅनलला जे लोक नवीन आहेत त्यांनी चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. जे लोक जुने आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट तर नक्कीच करा. 11वी आणि 12वीचा आपण एक व्हॉट्सअप कम्युनिटी तयार केली आहे, त्याच्यावर लागते ते मटेरियल मी टाकत जाईल. स्टडी मटेरियल असेल किंवा ज्या रोजच्या लिंक्स आहेत आपल्या लेक्चर्सच्या, त्या पण मी त्याच्यावर टाकत जाईल. त्यामुळे जे लोक कम्युनिटीला जॉईन झाले नाही आहेत, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतोय 11वीची आणि 12वीची सुद्धा. तर 12वीच्या विद्यार्थ्यांनी 12वीचा ग्रुप जॉईन करा. 11वीच्या विद्यार्थी तुमचे कोण भाऊ बहीण वगैरे असतील त्यांना सांगा 11वीची कम्युनिटी जॉईन करायला. यूट्यूबवर सगळे लेक्चर्स आपले फ्रीमध्ये आहेत, त्यामुळे या संधीचा लाभ घ्या, ठीक आहे ना. फ्रीमध्ये आहे, चाला ह्याच्या बरोबर. यूट्यूबवर जे बाकीचे कोचिंग्स असतात ते 15-20 मिनिटाचे व्हिडिओ बनवतात, एखादा कन्सेप्ट शिकवतात आणि बाकीचे सगळे पेड लेक्चर्स असतात. पण मी तसं करत नाही, जे काय देतोय ते सगळं फ्री ऑफ कॉस्ट देतोय. पेड बॅच नाहीये, ही फ्रीमध्ये आहे. युट्यूबला फालतू रील्स वगैरे बघण्यापेक्षा लेक्चर्स आपले आहेत ना, लेक्चर्स बघा, ठीक आहे, फ्रीमध्ये चालू आहे. त्यामुळे बऱ्यापैकी लोकांना शेअर करा, चॅनलला सपोर्ट करा, ठीक आहे. आणि थोडं शिकवताना गडबड होते, ठीक आहे. मला आता थोडं कसं तरी वाटतंय, थोडं सांगताना डिप्लॉइड हॅप्लॉइडमध्ये थोडं माझं बोलता बोलता थोडं हे झालं. कन्फ्युजन नाहीये काय, फक्त शब्द बाहेर पडताना थोडं कन्फ्युजन होतं, त्यामुळे तो पार्ट देखील मी करेक्ट केलाय. तो एकदा बघून घेताल. व्हिडिओला सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलशी जोडलेले राहा. 1 शॉर्ट व्हिडिओ, एकच एवढाच व्हिडिओ बघायचा, ठीक आहे. परत तुम्हाला ह्या टॉपिकचं एक्स्ट्रा नोट्स, एक्स्ट्रा मटेरियल काढायची गरज पडणार नाही, ही गॅरंटी आपली, ठीक आहे ना. फक्त आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस ठेवा. उत्तर कशी लिहायची ते तुमचं तुम्ही बघून घ्याल. पॉईंट्स तर मी तुम्हाला दिलेत, त्या क्रमानेच पॉईंट्स व्यवस्थित शॉर्ट स्वीट पॉईंट काढायचे. भली मोठं उत्तर लिहित जाऊ नका, ठीक आहे. नुसतं नीट JEE वर लक्ष देऊ नका, आपले बोर्ड्स पण महत्वाचे आहेत तेवढेच. त्यामुळे बोर्ड्स प्लस नीट आणि CETच्या ह्या अनुषंगाने बायोलॉजी विषयाचा आणि बाकीच्या विषयांचा देखील अभ्यास करत चला, ठीक आहे. चलो बाय बाय.